नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. चौदार तळ्यावरती हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि ह्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला महाडमधील चौदार तळ्यावरती चहूबाजूनं विविध रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री 12:10 जयंती उत्सव समिती आणि तालुक्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते, विविध संघटना आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितही होते. आज क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. या जयंती उत्सवामध्ये सर्व संस्था, सर्व पदाधिकारी या सर्वांचा सहभाग आहे. आठे सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रात्री 12:10 आज बाबासाहेबांना पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात क्रांतीच्या ठिकाणापासून होणार आहे. या क्रांतीच्या ठिकाणी आज सर्व बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कार्यक्रमाचा पूर्ण आढावा या ठिकाणी हट्टे साहेब यांनी उद्याच्या दिवसाचा दिलेला आहे आणि म्हणून मी आपली अधिक वेळ न घेताना सर्वांना शुभकामना उद्याच्या दिवशी देतो अध्यक्षांना त्यानं आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जयंती उत्सव समितीच्या विद्यमाने उद्या 14 एप्रिल रोजी भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. आज रात्री 12:10 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. समितीच्या वतीने आणि महाड तालुक्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केलं जातं. उद्या सकाळी 9:30 वाजता ध्वजारोहण आणि पूजापाठाचा कार्यक्रम जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून होईल. सायंकाळी 4 ते 8 भव्य मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात येते. महाड तालुक्यातील साधारणतः 10 आखाडे यात सहभागी होतात आणि एक चांगल्या प्रकारची शोभायात्रा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी काढण्यात येते. त्यानंतर इथं भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. भोजनानंतर इथं जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. जाहीर सभा होईल, त्यामध्ये सत्कारसुद्धा होतील. सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले तसेच उच्च पदवीधारक विद्यार्थी कोण आहेत त्यांचे सत्कार आयोजित केले जातील. जाहीर सभा होईल आणि त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम हा रात्रभर सुरू राहील. याच्यासाठी सर्व कमिटी आणि महाड तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत करून हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे. जय हिंद. आज या ठिकाणी क्रांतीभूमी महाडमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती उत्सवानिमित्तानं महाड तालुक्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या वर्षाच्या मुख्य आकर्षण म्हणजे महाड तालुक्यातील जुने जाणते आंबेडकरी चळवळीतील नेते आदरणीय विजयजी साळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव साजरा होत असताना महाडच्या क्रांतीभूमीमधील अनेक ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये विनायकजी हट्टे साहेब आहेत, प्रभाकरजी थांबे साहेब आहेत, दीपकजी मोरे आहेत, बिपुरामजी कासारे आहेत, त्याचबरोबर आमचे सुरेंद्र जाधव आहेत, कासारी गुजे आहेत. यांसारखे अनेक जुने जाणते कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव सोहळा साजरा होत असताना या तालुक्यातील सर्व लोकांनी या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळातील लोकांना पोहोचवण्याचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, या वेगवेगळे कार्यक्रम माननीय हट्टे साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेले आहेत. तशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित या ठिकाणी केलेले आहेत. मी
महाड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील राज्यातील त्याचबरोबर देशभरातील सर्व जनतेला मी आवाहन करेन की ज्या महापुरुषाच्या जन्मामुळं आपलं सर्वांचं या ठिकाणी भाग्य उजळलेलं आहे आणि हा भाग्य उजळले असल्याने आपण या ठिकाणी त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेलं संविधान याचा प्रचार आणि प्रचार या ठिकाणी या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण करूया आणि या ठिकाणी त्यांना अभिवादन करूया. येथेच थांबतो. जय भीम, जय भीम.